नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकगण हो. आपण माझ्या मच्छिंद्र चाटे मराठी यूट्यूब चॅनलवर आल्याबद्दल मी आपले मनापासून अभिनंदन करतो. आणि विद्यार्थी मित्रांसाठी एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर घेऊन आलेलो आहे मी की 8 फेब्रुवारीपासून मी या चॅनलवर अभ्यासाचा राजमार्ग ही एक विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद साधणारी विचार मालिका घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, विद्यार्थी दशेमध्ये काही विद्यार्थी अभ्यास करतात, करिअर छान होतं. काही विद्यार्थी अभ्यासापासून दूर जातात आणि त्यांच्या जीवनामधल्या अनेक संधी हुकतात. मित्रांनो, दोन्ही विद्यार्थ्यांना मी फायदा व्हावा या पद्धतीनं माझे व्हिडिओ बनवले आहेत. आणि या व्हिडिओमध्ये एक हेतू माझा अतिशय स्पष्ट आहे की सगळेजण विद्यार्थ्यांना सांगत असतात, मुलांनो अभ्यास करा. पण बऱ्याच वेळा मुलांच्या हीच गोष्ट लक्षात येत नाही की मला अभ्यास करायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे. अभ्यास म्हणजे नेमकं काय आहे. मी हातामध्ये पुस्तक घेऊन बसलेलो आहे किंवा मी मोबाईलवर कुणीतरी सांगतंय आणि मी ऐकतोय, याला अभ्यास म्हणतात का? मित्रांनो, अभ्यास म्हणजे काय? अनेक प्रश्नांची उत्तरं मुलांना मिळाली पाहिजेत, वेळेवर मिळाली पाहिजेत. कारण मुलांच्या मनात जर काही प्रश्न असेल, शंका असेल, आणि ही शंका आणि प्रश्न जर वेळेवर सुटले नाहीत तर त्या शंकांचे आणि त्या प्रश्नांचे नंतर ब्रह्मराक्षस होतात आणि विद्यार्थ्याचा अभ्यासातला संपूर्ण उत्साहच निघून जातो. आणि मला हे जमत नाही, मला गणित जमत नाही, मला केमिस्ट्री जमत नाही, मला फिजिक्स जमत नाही, मला अमुक जमत नाही, अशा पद्धतीचा एक विचार मुलं व्यक्त करायला लागतात आणि अभ्यासापासून दूर जातात की नाही मला हे जमत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, जर अगदी लहानपणापासून किंवा मुलांना सुरुवातीपासून जर प्रत्येक गोष्ट लक्षात आणून दिली की मला काय करायचंय, मला नेमकं काय करायचंय आणि कसं करायचंय, भाषा विषयांचा अभ्यास मला कसा करायचा आहे, गणिताचा अभ्यास कसा करायचा आहे, विज्ञानाचा अभ्यास कसा करायचा आहे, समाजशास्त्राचा अभ्यास कसा करायचा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझी मानसिकता मला कशी टिकवून ठेवायची. मला अभ्यास करायचा आहे, मला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, मला नियमित अभ्यास करायचा आहे, यासाठीची एक मानसिकता प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये असली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, खूप वेळा चाटे क्लासेसमध्ये आम्ही इतके वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी विद्यादानाचं कार्य करतो आहोत. तर विद्यादानाचं हे कार्य सुरू असताना इतक्या वर्षाचा आमच्या पाठीशी फार मोठा अनुभव आहे की विद्यार्थ्यांचे प्रश्न वेळेवर सुटले, विद्यार्थी अभ्यासाला लागले, विद्यार्थ्यांना अवघड गोष्टी सोपं करून सांगणारं कुणीतरी मिळालं की विद्यार्थी अभ्यासामध्ये फार मोठी प्रगती करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यासाठी मी ही विचार मालिका घेऊन येतोय आपल्यासाठी. विचार मालिकेचं नाव आहे अभ्यासाचा राजमार्ग. विचार मालिकेमध्ये पहिला व्हिडिओ मी 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 मच्छिंद्र चाटे मराठी यूट्यूब चॅनलवर प्रसारित करणार आहे. तिथून पुढं तुम्ही हा व्हिडिओ कधीही पाहू शकता. दुसरा व्हिडिओ 9 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता प्रसारित होईल आणि त्यानंतर दररोज सकाळी 6 वाजता माझा पुढचा व्हिडिओ, त्या तारखेचा व्हिडिओ हा सकाळी 6 वाजता प्रसारित केला जाईल. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही पाहायला मिळेल, खूप काही ऐकायला मिळेल. मित्रांनो, हे व्हिडिओ मी बनवलेले आहेत. मागची 38 वर्ष मी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करत आलेलो आहे. 10वी-12वीच्या माझ्या क्लासेसमधून सुमारे 13 लाख विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. आणि या 13 लाख विद्यार्थ्यांना चाटे क्लासेसच्या कार्यपद्धतीचा
निश्चित फायदा झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला व्हिडिओ जो असेल तो व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे, पालकांसाठी सुद्धा फार महत्त्वाचा आहे. माझा पहिला व्हिडिओ हा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करणारा व्हिडिओ आहे. प्रत्येकजण म्हणतो की विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत झाला पाहिजे वगैरे, पण शैक्षणिक पाया म्हणजे काय हे कुणी सांगत नाही. माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये 8 फेब्रुवारीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी विद्यार्थ्यांसाठी ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या करून सांगणार आहे. आणि नंतरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांनो, अभ्यासक्रमाचाच भाग नाही तर तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी व्हावी अशा अनेक गोष्टीसुद्धा मी अभ्यासाचा राजमार्ग या व्हिडिओ मालिकेमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि अनेक ग्रेट पर्सनॅलिटीची चरित्र आणि त्यांच्याबद्दलची माहिती, म्हणजे उदाहरणार्थ भारतीय विद्यार्थ्यांना मोठमोठ्या शास्त्रज्ञांची चरित्र कधी वाचायलाच मिळाली नाहीत. न्यूटनबद्दल आम्हाला अभ्यासक्रमात शिकवलं गेलं तेवढंच माहिती आहे, पण त्याच्यापेक्षा वेगळं न्यूटनचा कालखंड कुठला होता, त्या काळामध्ये त्यांनी काय शोध लावले, त्या काळामध्ये त्याची फॅमिली कशी होती, त्याच्या फॅमिलीमध्ये कोण कोण होतं, न्यूटनचं आयुष्य कसं होतं, आणि न्यूटनमुळं जगाला, विज्ञानाला कोणती दिशा मिळाली. न्यूटन आहे, एडिसन आहे, आईन्स्टाईन आहे, चार्ल्स डार्विन आहे, असे अनेक शास्त्रज्ञ, लुईस पाश्चर आहे की ज्यांनी विज्ञानाला एक फार मोठी दिशा दिली आणि विज्ञानामध्ये एक फार मोठी क्रांती करून दाखवली. या लोकांबद्दल माहिती सांगायला मला तुम्हाला आवडेल. त्याच्यानंतर अनेक क्षेत्रामधली अनेक ग्रेट माणसं आहेत आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा खूप काही केलेलं आहे आणि ते सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाने वाचनाची सवय लावली पाहिजे. काय वाचावं की आपणाला उत्साह वाटेल आणि अभ्यासाची आणखी ताकद येईल. पुस्तकामधून खूप काही शिकायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, मला जे काही ज्ञान मिळालेलं आहे हे ज्ञान पुस्तकातून जास्त मिळालेलं आहे. पुस्तकं कशी वाचायची, पुस्तकाचा वेग कसा वाढवायचा, वाचनाचा वेग कसा वाढवायचा, जास्तीत जास्त पुस्तकं कशी वाचायची, ग्रेट माणसांची चरित्र वाचायची, कोणत्या ग्रेट माणसांची चरित्र वाचायची, कोणती पुस्तकं वाचायची, याविषयी सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करेन. अगदी भाषा विषयाचा अभ्यास करत असताना आपलं हस्ताक्षर व्यवस्थित कसं व्हावं, आपलं वाचन व्यवस्थित कसं व्हावं, आपलं लेखन व्यवस्थित कसं व्हावं, या सगळ्या गोष्टी, आपलं वक्तृत्व व्यवस्थित कसं व्हावं, ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं मी आपणाला माझी मतं, माझे विचार आपल्यापर्यंत पोचवेल आणि त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाला एक अपेक्षा असते की आपण अमुक गोष्ट का करायची, अमुक गोष्ट का करायची. बऱ्याच वेळा आपण दूरचा विचार करत नाही, बऱ्याच वेळा आपण विचारच करत नाही. पण आम्ही जेव्हा ज्ञान मिळवतो तेव्हा या ज्ञानाचा उपयोग आम्हाला आयुष्यभर होत असतो. आमचं आयुष्य फार मजेत जाऊ शकतं जर आमच्याजवळ ज्ञान असेल तर. ज्ञान ही फार मोठी शक्ती आहे आणि त्यासाठी आपण ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याचं दैनंदिन जीवन कसं असावं, दररोज त्यांनी किती वाजता उठावं, त्यांनी किती तास झोप घ्यावी, नंतर अभ्यासाची वेळ कुठली असावी, खेळाची वेळ कुठली असावी, त्यांनी किती व्यायाम केला पाहिजे, किती चाललं पाहिजे, आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी वगैरे सगळ्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी मी या ठिकाणी आपणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याचबरोबर की शिक्षण म्हणजे नेमकं काय, अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून ऐकायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पालकांसह हे व्हिडिओ अवश्य पाहायला सुरुवात करा आणि
या व्हिडिओचा लाभ घ्या. या व्हिडिओमुळं मला एक गोष्ट, कितीही विद्यार्थी, मी माझ्या क्लासेसमध्ये एक गोष्ट सिद्ध करून दाखवलेली आहे आणि 1-2 नव्हे तर हजारो विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत पास व्हायची भीती वाटत होती, अशा अनेक विद्यार्थ्यांना मी त्याच विषयामध्ये बोर्डाच्या परीक्षेत 90% मार्क मिळवण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली पाहिलेली आहे. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझे हे व्हिडिओ ऐकत राहिलात तर तुमच्या अभ्यासामध्ये सुद्धा फार फरक पडेल, फार प्रगती होईल. एका अर्थानं तुमच्या जीवनामध्ये फार मोठी शैक्षणिक क्रांती घडून आल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे व्हिडिओ सांगत असताना किंवा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगत असताना बऱ्याच वेळा मी तुम्हाला अनेक कथा ऐकवीन, बऱ्याच वेळा काही कविता ऐकवीन, बऱ्याच वेळा काही किस्से ऐकवीन की ज्याच्यामुळं तुम्हाला विषय समजणं सोपं जाईल. आणि आपलं जे काही मन असतं, आपलं मन कसं काम करत असतं, हे सुद्धा मी अनेक एपिसोड्समध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यामुळं विद्यार्थी आणि पालक, महाराष्ट्रातले मराठी भाषा जाणणाऱ्या सगळ्या विद्यार्थी आणि पालकांना मी मनापासून विनंती करतो की आपण मच्छिंद्र चाटे मराठी यूट्यूब चॅनलवर या, माझे हे सगळे व्हिडिओ पहा आणि या व्हिडिओंचा लाभ घ्या. मित्रांनो, मार्गदर्शन कुठेही मिळतं, पण योग्य माणसाचं योग्य मार्गदर्शन आपणाला फार महत्त्वाचं असतं. अशा अर्थाची आपल्या मराठीत एक म्हण आहे आणि ती म्हण म्हणजे सोनाराने कान टोचणे. कदाचित ह्या म्हणीचा अर्थ मी टोचणार वगैरे काही नाही, पण मित्रांनो, तुमचं जीवन घडवण्यात, तुम्हाला जीवनात यशस्वी होताना पाहण्यात मला फार आनंद आहे. आणि आजपर्यंत माझ्या हजारो लाखो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. अनेक जण 10वीला मेरिटमध्ये आले, अनेक जण 12वीला मेरिटमध्ये आले, अनेक जण IAS झाले, अनेक जण IITला लागले, अनेक जण डॉक्टर झाले. तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय व्हावं हे मी सांगणार नाही, पण तुम्ही काय विचार करावा हे मी तुम्हाला नक्की सांगेन. मी तुमच्यावर कसलीही जबरदस्ती, कसलीही बळजबरी कधीही करणार नाही, पण तुमच्या हिताच्या गोष्टी, तुमचे काही ज्या गोष्टीमुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं असे बारकावे मी तुमच्या निश्चित लक्षात आणून देईल. निर्व्यसनी राहणं फार आवश्यक आहे. निर्व्यसनीपणाचा स्वभाव हा विद्यार्थी दशेत घडला पाहिजे. जर व्यसन लागलं, चुकीचं व्यसन लागलं, तर मित्रांनो, व्यसनामुळे बर्बाद झालेली मी अनेक माणसं पाहिलेली आहेत. आणि माझ्या विद्यार्थ्यांना एकच सल्ला असतो की मित्रांनो, व्यसनांपासून दूर राहा. विद्यार्थ्यांना मी हाच सल्ला देईन. आणि वाचन करा, अभ्यास करा, खेळा, मोठी स्वप्न पहा आणि ती साकार करण्याचा प्रयत्न करा. तुमचं प्रत्येक स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला राजमार्ग दाखवणं हे माझं कर्तृत्व आहे. आणि तो राजमार्ग अभ्यासाच्या माध्यमातूनच जातो. तुकाराम महाराज म्हणतातच की असाध्य ते साध्य कारण अभ्यास तुका म्हणे. महामार्ग या शब्दाचा अर्थ प्रवास, प्रयत्न, किंवा आपण जे प्रयत्न करतो ते ॲक्शन, कृती. महामार्ग या शब्दाचा अर्थ काय? प्रवास, कृती, ॲक्शन. तर मित्रांनो, अभ्यासाचा महामार्ग म्हणजे तुम्हाला जे काही तुमची स्वप्न साकार करायची आहेत, ती असाध्य वाटत असली तरी साध्य करण्याचा मार्ग हा निश्चितपणे इथून जातो. आणि त्यामुळं आपण माझ्या चॅनलवर येत राहाल, माझे व्हिडिओ पाहत राहाल, त्या व्हिडिओंचा लाभ घ्याल, त्या व्हिडिओंना लाईक करा, सबस्क्राईब करा, नंतर आपली मतं मांडा. माझं काही चुकलं असेल काही तर तीही गोष्ट मला तुमच्या ह्याच्यातून लक्षात आणून द्या. मी सगळ्या व्हिडिओला तुम्हाला तुमची मतं मांडण्याचा किंवा कॉमेंट्स करण्याचा पूर्ण अधिकार तुमच्याकडे ठेवलेला आहे. तुम्ही हे कॉमेंट्स मराठीत करू शकता किंवा इंग्रजीत करू शकता. या कॉमेंट्स निश्चित वाचल्या जातील आणि त्या कॉमेंट्सची
निश्चित दखल घेतली जाईल. तर मित्रांनो, आपण भेटत राहू, येत राहा आणि मच्छिंद्र चाटे मराठी यूट्यूब चॅनलवर अभ्यासाचा महामार्ग या व्हिडिओसोबतच इतरही अनेक व्हिडिओ टाकले जातील की ज्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. तर आपण भेटत राहूया. नमस्कार.